JP फायटर्स तुमचा राखीव खेळाडू या प्लीज या. खरं तुमची गरज आहे खूप, कारण तुम्ही जेव्हा आम्हाला योग्य ती नावं सांगाल तेव्हाच आम्ही ती नावं प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. त्यामुळे तुमचं स्वागत आहे. यस स्कोरर तुझंही स्वागत आहे. तर विनंती असेल ही मॅच झाल्यानंतर सर्व संघाने कुठेही जायचं नाही, ही विनंती असेल. ही मॅच झाल्यानंतर सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. तर सुरुवात होतोय आजच्या दिवसातली एक महत्वाची लढत. खरं तर रुची रायडर्सनं एक सामना जिंकलाय साई श्रद्धाला नमवून. त्यामुळे अमितला हा चेंडू समजला नव्हता, अंगावर चेंडू आदळलाय, निर्धाव चेंडू जातोय. चांगली सुरुवात झाली ती गोलंदाज जीवनकडून. जीवन उर्फ अलेक्स पुन्हा एकदा पहिल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन राईट मोरतो विकेट. हा चेंडू अमितसाठी, अमितनं चांगला चेंडू हलका हाताने ढकलून दिला आहे. एकदा मात्र नक्कीच मिळणार आहे. शुभारंभ होतोय धावसंख्येचा. आजच्या दिवसात आपण बघितल्या सहजगत्या मोठमोठ्या धावसंख्येचा एक डोंगर उभा केला जातोय. 80 काय 87 काय 97 काय आणि 101 काय. त्यामुळे या खेळपट्टीवर धावांचा मस्त पाऊस पडताना आपण दिसतोय. त्यामुळे कुठेतरी नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण जेव्हा स्वीकारलं रुची रायडर्सनं तर तुम्हाला गोलंदाजी अचूक टप्प्याची करावी लागेल. दरम्यान निघतोय अलेक्स पुन्हा एकदा. चेंडू घेऊन पुढचा चांगला चेंडू सरळ फटकावण्याचा प्रयत्न होता बॅकफुटवर जाऊन, पण पूर्णतः चकला होता, फसला होता, फसगतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणता येईल ती जीवनकडून. 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. अचूक टप्प्याचा मारा. एक धाव मात्र त्याने नक्कीच दिली आहे. पुन्हा एकदा चेंडू घेऊन पुनश्च एकदा जीवन अमितसाठी. हा चेंडू अजितसाठी. अजितनं फटकावला, स्लॅश झाला, चेंडू जातोय एक्स्ट्राकरच्या डोक्यावरून सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. चांगली फेकी परतीच्या मार्गावर. प्रशांत क्षेत्ररक्षण अप्रतिम करताना चांगले परतीच्या मार्गावर फेकलेला. धावसंख्या 2 वाढली, पोहोचली 3 वर. एकंदरीत काय तर 4 चेंडू संपले. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या अवघ्या 3 वर. हा चेंडू पुढचा. ओ आडवा फटका खेळलाय मिड लॉंग ऑन वर. सुरेश थोडीशी गफलत करतो, त्याचा फायदा नाही उचलला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असं म्हणूया आपण, कारण सूरजच्या क्षेत्ररक्षणात एकच धाव गेली. धावसंख्या 1 पाऊल अजून पुढे पडली 4 वर. तर 5 चेंडू संपले. 5 चेंडू संपले, धावसंख्या 4 वर. हा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू स्लॅश झाला, झेल आहे तिथं, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न DJ राहुलनं मात्र जबरदस्त झेल टिपलाय आणि एक पहिला खंदा फलंदाज अमित मात्र बाद होतोय. अमितनं वैयक्तिक 1 धाव दिली, थोडंसं नाराजीनेच तो बाद होतोय. तर पहिली हादरा, पहिली विकेट्स पडते ती JP फायटर्स संघाची. खरं तर JPनं एक सामना गमावला आहे. मराठा फायटर्सने त्यांना नमवलं होतं, त्यामुळे त्यांना ही लढत अत्यंत महत्त्वाची. करो या मरुस्ती स्थिती खरं तर फलंदाजीकडे संघाकडे आहे. त्याचे ओनर जनार्दन पवार जे असतो किंवा आयकॉन खेळाडू अमित म्हात्रे असो, त्याला थोडेसे धास्तावले असतील, कारण पहिली लढत गमावले. त्याच विरुद्ध रुची रायडर्सने एक सामना जिंकला आहे. त्यांनी साई श्रद्धाला नमवलं होतं, आपल्याला आठवत असेल. ओनर शांताराम कदम आणि किरण मस्कर नक्कीच खुश असतील, कारण पहिली लढत त्यांनी जिंकले. त्यामुळे ही लढत जिंकून ते मजबूत स्थानावर जाण्याचा प्रयत्न नक्कीच करताना दिसतील. बघायचं आहे पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक घेऊन येतोय विशांत मोरे. एक चांगला गोलंदाज, भरवशाचा गोलंदाज, ज्याच्यावर जबाबदारी दिली आहे. वलियाचं षटक आता खुलं झालंय. आपण बघत असाल क्षेत्ररक्षण सजावट, फाईन लेग थर्डमॅन आतमध्ये, पॉईंट आहे, कव्हर आहे वलियाच्या आतमध्ये, मिड ऑफ ही आहे. बाकी क्षेत्ररक्षण आपण बघाल तर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन.
आडवा चेंडू त्याला आडव्या फटक्याच पद्धतीने खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण झालंय का? हो झालंय. तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच मिळते. चांगली फेकी स्ट्राईक कडे. एक धाव झाली. धावसंख्या 1ने वाढली. तब्बल 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-5. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. विशांतचा हा दुसरा चेंडू राईट मुहूर्त विकेट. हा चेंडू फ्लॅटे चेंडू फुल हाताने फुलरलेनचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला. मिड विकेट दिशेनं दिशा परिवर्तन केले. एक धाव झाली. 2चा प्रयत्न. ओ थोडासा मिसअंडरस्टँडिंग झाली होती ट्रॅकमध्ये. एकाच ट्रॅकवर दोन्ही समोर समोर येत होते, पण नंतर ऐन मोक्याच्या क्षणाला त्यांनी आपली बाजू बदलली. धावसंख्या 2ने वाढवून ठेवली. पोहोचली 7वर. या 2 धावांवर संघ धावसंख्या 7वर. अजितच्या खात्यात 2 धावा जमा होत आहेत. पुन्हा एकदा अजितसाठी हा निघतोय. विशांत तिसरा चेंडू घेऊन राईट मुहूर्त विकेट. आडवा फटका खेळलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक 2 टप्प्यांनी झेलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव झाली. आता मात्र चाणक्य थांबवलं गेलंय. या 1 धावेवर संघ धावसंख्या 1 आणखीन पाऊल पुढे टाकते. 8वर पोहोचते. खरं तर 9 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या 1-8 म्हणजे थोडीशी नाजूक अवस्था म्हणता येईल. एकंदरीत काय पुन्हा एकदा विशांत चौथा चेंडू घेऊन राईट मुहूर्त विकेट. हा चेंडू फटकावला. गेला 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 हातात गेला की काय? गेला हातात. सूरजनं जबरदस्त चांगला झेल टिपला आणि एक आणखीन खतरा झाला होता आणि तो बसलाही खतरा. जेपी फायटर्स धावसंख्या आता मात्र 2 बाद नाजूक अवस्थेत 8वर. दीपेशवर मोठीच जबाबदारी आहे. दीपेश एक चाणक्य फलंदाज, याच्यावर बरीच जबाबदारी असणार आहे ही बाजू सावरण्यासाठी. पुन्हा एकदा तयार होतोय विशांत. शेवटचा 5वा चेंडू घेऊन स्ट्राईकवर नवीन जुना फलंदाज अजित. दीपेश आल्या फटकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडीशी बायचं पंचाचं काय म्हणण्याचा बॅटची कडा बाहायच्या सुरुवात म्हणजे चेंडू निर्धावच होता जवळजवळ. यष्टीरक्षकानं थोडीशी कुठेतरी कचुराई केली. चेंडू गेला यष्ट्यांच्या मागे. किरणने थोडीशी गफलत केली होती, पण हरकत नाही. 1च धाव मिळते. काय जास्त खतरा नव्हता. धावसंख्या 1ने वाढली. पोहोचली 9वर. एकंदरीत काय तर 11 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 2-9 नाजूक अवस्था आहे. हरकत नाही. आला एक फटका आलाय. झेल आहे. सूरजने जबरदस्त झेल टिपला. इथे मात्र 3 महत्वाचे खंदे फलंदाज बाजलेत. अमित गेला, अजित गेला आणि नवनाथही गेला. म्हणजेच काय तर 3 बाद. धावसंख्या फक्त 9वर. वरती 12 चेंडूंची समाप्ती. तर 12 चेंडू संपलेले आहेत. 12 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 3 बाद 9वर. थोडीशी कुठेतरी आता धीरानं फलंदाजी करावी लागेल. जोखमीचे फटके उचलता येणार नाही, कारण तिन्ही फलंदाजांनी तोच प्रकार केला होता. कुठेतरी घाई थोडी नडल्यासारखी वाटली होती. पण येणाऱ्या अजूनही तब्बल 18 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे भरपूर शिल्लक आहेत. त्यामुळे थोडंसं धीरानं खेळणं गरजेचं आहे. या नवीन फलंदाजांना दीपेशच्या साथीला आलाय तो अक्षय तुला थांबावं लागेल. दीपेश तुला थांबावं लागेल. तुमच्याकडे 18 चेंडू अजून शिल्लक आहेत. एलेक्स फिर एक बार जिसे प्यार से एलेक्स कहा जाता है. जीवन जिनका नाम. जीवन तैयार होता हुआ गेंदबाजी के लिए. सामने बल्लेबाज तैयार होता हुआ दीपेश. ये निकल पड़ा. अक्षय माफ कीजिए अक्षय. ये अक्षय के लिए ये पहली गेंद दीपेश की. फ्लैटेड गेंद फुल टॉस का शॉट. यहां पर संभव था मिड विकेट की दिशा में. खिल दिया सीधा 6 रनों के लिए. शानदार जानदार वजनदार मालदार षटकार.
अक्षय के बल्ले से आता हो ये बेहतरीन शॉट 6 रन की सहायता से अब कुछ रन संख्या तेजी से बढ़ती हुई 15 पर पहुंची। जीवन के लिए तैयार, फिर एक बार गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए जीवन, ये निकल पड़े गेंद, अच्छी ओ बढ़िया गेंद, सीधी गिल्ली उड़ाती हुए हल्की सी सीधे बल्ले से खेलने का प्रयास, हल्की से हंसी मजाक वहां पर बल्लेबाज और गेंदबाज के बीच में। तो ये चलता है, इसी का क्रिकेट कहते हैं दोस्तों। एक अच्छी गेंदबाज की कामयाबी यहाँ पर शुरू होती हुई, देखिए छक्का लगने के बाद जब कभी इस तरह से गेंदबाजी अगर होती है तो यकीनन कॉन्फिडेंस का बढ़ना अनिवार्य है, जीवन का यकीनन कॉन्फिडेंस जरूर बढ़ा होगा। तो कुल मिलाकर यहां पर चौथे विकेट का पतन। तो 4 विकेट खोने के बाद रन संख्या वहीं पर नाजुक अवस्था में अटकी हुई। हालांकि नया बल्लेबाज यहां पर जाता हुआ मनोज 15 पर, रन संख्या केवल मात्र 15 पर। हालांकि रुचि राइडर्स ने एक मैच जीता है, उनके लिए तो अच्छी बात है, लेकिन जेपी फाइटर्स के लिए इस तरह की बल्लेबाजी यानी बहुत बड़ी नुकसानदेह साबित हो सकती है। तो अभी भी संभलना होगा, रुकना होगा, टिकना होगा। 16 गेंद आपके पास है। ये देखिए एक और जोरदार अपील यहाँ पर, लेकिन हल्की से ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद जा रही थी। संभवतः इसी कारणवश सोच विचार के बाद रुपेश सर ने यहाँ पर नॉट आउट करा दिया। डॉट बॉल खाली गेंद, यस यकीनन जीवन की यानी एलेक्स की अच्छी गेंदबाजी होती हुई 3 गेंदों पर अब तक 6 रन दिए, 1 विकेट चटकाया है जीवन ने इस ओवर पर। कुल मिलाकर रन संख्या है 15, 4 विकेट खोने के बाद। फिर एक बार जीवन तैयार, ये गेंद हल्का शॉट, संभवतः यहाँ पर कैच, सूरज ने बखूबी पकड़ा है और सूरज की अच्छी फील्डिंग वहां पर दिखाई दे रही है बार बार लगातार। एक और विकेट का पतन, विकेट नंबर 5, मनोज आउट। और 5 में से 4 कैच बेहतरीन लपके हैं। तो यकीनन ये पोजीशन उसके लिए, सूरज के लिए बहुत ही लाभदायक है। तो नया बल्लेबाज आ चुका है यहाँ पर विजय। अब विजय के अपने नाम की तरह बहुत ही विजयी पारी खेलनी होगी, थोड़ा रुकना होगा, टिकना होगा, धैर्य के साथ खेलना होगा। मैं बार बार लगातार ये आपसे कहने की कोशिश कर रहा हूं कि आप गेंदे गिनिए, गेंदे हैं आपके पास, आप जल्दबाजी कर रहे हैं गलत शॉट खेलकर, क्योंकि आपको इस मैच को जीतना है तो रुकना होगा। देखिए आते ही खेलने का प्रयास, बड़ा शॉट और गेंद ट्रेवल नहीं हो रही है। 5 जो बल्लेबाज आउट हुए उनमें से 4 बल्लेबाज एक ही जगह पर एक ही खिलाड़ियों के द्वारा कैच आउट होकर वापस गए। इसका मतलब आप कहीं ना कहीं जल्दबाजी कर रहे हैं। तो रन संख्या 1 से बड़ी पहुंची अब 16 पर। 17 गेंदों के समाप्ति के बाद रन संख्या 5 विकेट खोने के बाद 16 पर। ये 18वीं गेंद, तीसरे ओवर की अंतिम गेंद, राइट मुर्द विकेट, ये गेंद फुलर गेंद दिशा दी, ये बढ़िया शॉट है। संभवतः इसमें गेंद में तेजी है, गेंद की सरसरत इस पांडे की दिशा में बाउंड्री से बाहर, ये जाता हुआ इशारा 4 रन का। तो यहां पर कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 5 बहुमूल्य विकेट खोने के बाद कुल मिलाकर 20 पर। और शायद अगले चौथे ओवर की बागडोर संभालेंगे राहुल। तर राहुल येतोय, ज्याला प्रेमाने डीजे म्हटला जातो, पहिला चेंडू घेऊन चेंडू सरळ जातोय, थोडासा दिशाहीन, थोडीशी भरकटलेली दिशा, पण हरकत नाही, पहिला चेंडू आहे, वॉर्मअप व्हावं लागेल, त्याला लगेच लाईन आणि लेंथ पकडावी लागेल, अन्यथा दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत का ते बघण्यासारखं होईल। हा निघतोय पुन्हा एकदा, पहिला चेंडू घेऊन, हा चांगला चेंडू, हा अंगला फटका, मस्त फटका, सुंदर देखना, क्रिकेट कॉर्नरच्या डोक्यावरून गेला, सरळ करत सीमारेषा उल्लंघन, 6 धावांसाठी हा इशारा येतोय सचिन सिंग सरांकडून। दीपेशच्या बॅट म्हणून दीपेशने आतापर्यंत 7 वर दीपेश पोहोचलाय, 2 चेंडू त्याने खेळलेत।
धावसंख्या 27 वर बदला. आता म्हणतात आकार यायला लागलाय का? येणंच गरजेचं आहे, यायलाच पाहिजे. 11 चेंडू अजून तुमच्याकडे आहेत. येणाऱ्या या 11 चेंडूंवर चांगली फलंदाजी झाली तर चांगला धावगती उभी राहू शकतो. हा निघतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आडवा फटका क्रिकेट कॉर्नरच्या दिशेनं. एक चेंडू गेलाय एका धावेचा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही सफल झालाय. चेंडू आला परतीच्या मार्गावर आणि 2 धावा पूर्णत्वाला गेल्या. धावसंख्या पोहोचली 2 ने वाढत 29 बरोबर 29 वर. या षटकातला पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल. स्लॅश झालाय, स्लॅश झालाय. ज्येष्ठांच्या मागे एक धाव झाली का? ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण हिट होऊ शकला नव्हता. एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, पोहोचते 30च्या घरात. 30. चौथं षटक प्रगतीवर आहे. अजूनही 9 चेंडू, एकंदरीत 9 चेंडू येणं शिल्लक आहेत. बघूया येणार 9 चेंडूवर कितपर्यंत धावसंख्या उभी राहते जेपी फायटर्स संघाची, आणि ती मोठी होणं गरजेचं आहे. हा चेंडू खराब आहे का? हो खराब आहे. सचिन सर लगेच हात फैलावतात, म्हणतात की खराब आहे. आणि इथे मात्र रुपेशने एक धाव जोडून ठेवली, नेऊन ठेवली 31च्या घरात. धावसंख्या 31. मी मगाशी म्हटलं होतं 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थोडंसं धीराने खेळणं गरजेचं आहे, गॅप काढावे लागतील. षटकार आला पाहिजे. आला 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 आला. मस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हरी ज्याला म्हणतात. उभ्या उभ्यानेच फटकावला होता, सरळ यष्टरक मिड विकेटच्या डोक्यावरून झाला, सीमारेषा उल्लंघन करत षटकार. धावसंख्या झपाट्यानं वाढली, पोचली 37 वर 37. अजूनही बरेच चेंडू, नाही म्हटलं तरी अजूनही 8 चेंडू यायचे आहेत. आठ चेंडू यायचे आहेत अजून, बऱ्याच धावा मिळू शकतात. थोडंसं धीराने खेळावं लागेल. ओ चेंडूच्या गतीप्रमाणे मेरिटवर खेळावं लागेल. आव न देखा ताव न देखा बल्ला घुमाया. आता मात्र तुला नक्कीच वाटलं असेल की मी चूक केली. माझ्या बॅटमधून आता फटका आला होता चांगला विजयच्या. विजय मात्र आता नक्कीच पस्तावला असेल. डॉट जातो चेंडू. अजूनही 7 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू असणार आहे विजयसाठी. घेऊन जाईल तो राहुल. चांगला चेंडू, तितकाच सन्मान दिला, हलक्या हाताने ढकलून दिलाय, गतीचा वापर केला. मिड ऑफवर क्षेत्ररक्षक होता, त्यानं अडवला विशांत. तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, पोहोचली 38 स्थानावर. म्हणजेच काय तर 4 षटकं संपले. 4 षटक समाप्त, धावसंख्या 38. साधारणतः 9ची सरासरी आपण म्हणूया. 9ची सरासरी या खेळपट्टीवर या मैदानात तितकीशी गणली जाऊ शकत नाही मजबूत. थोडंसं कुठेतरी जास्त करावे लागतील तुम्हाला. येत्या 6 चेंडूंवर थोड्या मोठ्या फटक्यांची गरज असणाऱ्या संघाला, जेपी फायटर संघाला, आणि तीच अपेक्षा त्याचे जनार्दन पवार सर जे ओनर आहेत ते करत असतील, किंवा आयकॉन खेळाडू अमित करत असेल. हे मात्र वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं निर्वाणीचं षटक घेऊन केपी, किरण मस्कर, केपी आयकॉन खेळाडू. पहिला चेंडू ऑन द विकेट, पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पॉईंटवर क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव झाली. हिट करण्याचा प्रयत्न होता, पण हरकत नाही, एक धाव नक्कीच झाली. धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 39 वर. तो रन संख्या पहुंच चुकी है 39 पर. अभी भी 5 गेंदें शेष है इस इनिंग की, और इस इनिंग की अगर बात करें तो संभवतः आने वाले 5 गेंदों पर अगर बड़े शॉट नहीं लगते तो ये बहुत बड़ा नुकसानदेह जेपी फाइटर्स के लिए हो सकता है, क्योंकि एक तगड़ी टीम है रुचि राइडर्स, जिन्होंने पहला मैच जीता है, कॉन्फिडेंस से लबालब है. बढ़िया पंच, ये बात, ये बढ़िया शॉट है, ये संभवतः गई गेंद, गई बाउंड्री से बाहर. ये आता हुआ 4 रन का इशारा. 43 रन संख्या 43 तक पहुंच चुके हैं. 43. अभी भी 4 गेंदें शेष है. केपी के लिए बहुत ही महत्वपूर्ण है, लेकिन उससे भी ज्यादा महत्वपूर्ण बल्लेबाज के लिए है, दीपेश के लिए है. ये बढ़िया शॉट, संभवतः मिड विकेट पर सेकंड बाउंस हाथ में जा सकता है. जा चुका है. 1 रन पूरा, दूसरे का प्रयास, स्ट्राइक की तरफ अपने रखने का कोशिश, यहाँ पर रन आउट की संभावना, और ये सफल होती हुई. हल्का सा नाराज यहाँ पर दिवेश होता हुआ कि पहला रन तेजी से लेना जरूरी था, अनिवार्य था. अगर आप पहला रन तेजी से नहीं लेते तो दूसरे रन की संभावना जो होती है उसमें आप कहीं साशंक बन जाते, थोड़ा डाउट हो जाता है, और वही डाउट यहाँ पर बन चुका था. पहला रन तेजी के न लेने के कारणवश दूसरा रन पहुँच नहीं पाए. अब जाकर पछता रहे दीपेश कि पहला रन मगर तेजी से लेते तो संभवतः दूसरा रन आराम से हो सकता था, क्योंकि अगर मगर की बात है मिड विकेट की दिशा में दूर से वहाँ पर थ्रू हुआ था. रन संख्या 1 से ही बढ़ेगी, पहुंची 44 पर 44.
44 अभी भी 3 गेंदे शेष आहे, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज येतोय हर्षल. आता मात्र बघूया हर्षल आणि विजयला ही बाजू सांभाळायची. विजयने षटकार खेळलाय, चौकार खेळला म्हणजे क्षमता आहे. हर्षल आता स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक देईल का विजयला हे बघण्यासारखं असेल की स्वतः प्रयत्न करेल बघायचं आहे. पण इथे मात्र केपी बघूया गोलंदाजी शेवटचे 3 चेंडू घेऊन. हा चेंडू फटकावला, पंच केला, लॉंग ऑफर, क्षेत्ररक्षक हजर आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. कार्पेट शॉट ज्याला म्हणून पण हो तर 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 45 वर पोहोचली. अजूनही 2 चेंडू शिल्लक निर्वाणीचे हाणामारीचे म्हणजेच काय तर 28 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 6 बाद 45. शेवटचे 2 निर्वाणीचे चेंडू. हा 29वा चेंडू घेऊन जातोय विजयसाठी केपी. आतली कडा लागली, घुटमळला चेंडू, नॉन स्ट्रायकर थ्रो आणि ते मात्र धावचित बाद. 7वा फलंदाज बाद विजय. इथे मात्र पैलूंच्या दिशेने येताना एकंदरीत काय तर 29 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या त्याच ठिकाणी त्याच जागेवर 45 वर. 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल पण स्ट्राईक मात्र हर्षदकडे असेल. हा चेंडू शेवटचा फटकावला. वाह मस्त फटका, वाह 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 भाई वाह, अंत बला तो सब बला. चलिए देखते क्या होता है. कंफर्म 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 4 रन. चलिए कोई बात नहीं, 4 आए, बहुत बढ़िया आया. तो रन संख्या 4 से बढ़ेगी. 50 धावांचं लक्ष आहे. 50 धावा म्हणजेच काय तर 30 चेंडू आणि 50 धावा. एकाच लाईनमध्ये या रे बाळांनो, एकाच लाईनमध्ये या. आपल्याला डिसिप्लिन ठेवायची आहे. जी सातत्यानं आपला जो दर्जा ठेवला आहे तो टिकवायचा आहे. तर 30 चेंडू आणि 50 धावा म्हणजेच काय समीकरण आहे 10 धावा प्रति षटकामागचं. जर तर मी पुन्हा एकदा जसा पुढची इनिंग चालू होतोय पुन्हा एकदा आवाज येईन. चालेल चालेल करा. फक्त मॅच झाल्यानंतर सगळ्या खेळून जाऊ नका म्हणा कुठे इथं. विनंती असेल पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग सर्व खेळाडूंना विनंती असेल सामना संपल्यानंतर कुणीही जायचं नाही. या व्यासपीठाच्या दिशेने लगेचच यायचं आहे. आपणाला उद्याच्या दिवसाचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी सामना संपल्यानंतर कोणीही कुठेही जायचं नाही अशी विनंती असेल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग सर्व कॅप्टन त्याचबरोबर आयकॉन आणि सर्व संघाचे खेळाडू विनंती असेल कोणीही कुठेही जायचं नाही. सामना संपल्याबरोबर लगेचच या ठिकाणी स्टेजच्या दिशेने यायचं आहे. चलिए दोस्तों शुरू हो जाइए और फैल जाइए इस मैदान पर. जेबी फाइटर्स फाइट करने के लिए इस मुकाबले को जीतना बहुत जरूरी है. दोस्तों तुमने पहला मुकाबला गंवा दिया है मराठा फाइटर्स के बीच जो हुआ था. अब इस मैच को आपको जीतना है तभी इस टूर्नामेंट का आपका अस्तित्व बना रहेगा. अन्यथा हालांकि ये 10 रन प्रति ओवर निकालना इस पिच पर इस मैदान पर कोई मुश्किल काम नहीं है. बहुत बड़ी कोई चैलेंजिंग स्कोर नहीं है लेकिन संभव है अगर आपकी गेंदबाजी आपकी अगर क्षेत्र रक्षण अच्छा रहा तो ये 50 रन बनाना भी मुश्किल बन सकता है. ये अगर मगर की बात जरूर है लेकिन जरूरी बात है. हालांकि रुचि राइडर्स ने एक मैच जीता है जो कि साई श्रद्धा के बीच हुआ था तो यकीनन उनका कॉन्फिडेंस हाई होगा. तो उनके लिए ये 50 रन बनाना 10 रन प्रति ओवर का कोई ज़्यादा बड़ा टारगेट नहीं है. यकीनन वो कॉन्फिडेंस से भरपूर हो गए. बशर्ते आप पर अगर पहला जो कि आपके मीटिंग हो रही है उसमें अगर थाम ले कि यस दोस्तों इस मैच को जीतना है तो ये जीत सकते हो. ये आपकी क्षमता है, ये आपकी काबिलियत है. दमखम लगाओ और जोशो खरोश के साथ फैल जाओ. 30 गेंदे है, 50 रन, 10 का टारगेट प्रति ओवर का.
तो दो नए नवेले बल्लेबाज सूरज और प्रशांत बड़ी कॉन्फिडेंस के साथ बॉडी लैंग्वेज दिखाई दे रही है कि हमें इस मैच को आराम से जीतना, ये पूरी तरह से पूर्ण आत्मविश्वास के साथ बड़ी शान से चलते हुए मैदान की तरफ, पिच की तरफ, और ये होना भी चाहिए दोस्तों। बॉडी लैंग्वेज जो कुछ है ना, वो बहुत बड़ा इम्पैक्ट होता है। आप पॉजिटिव रहिए, चुस्ती फुर्ती दिखाइए, तभी कुछ संभव हो सकता है। क्योंकि इस तरह से खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है कहते हैं, उसी तरह आपको देखकर आपका पॉजिटिव या नेगेटिव इम्पैक्ट होता है। तो थोड़ा जोश दिखाइए, गर्मी दिखाइए, जोश दिखाइए। होश तो आपके पास है ही, बस थोड़ा जोश की जरूरत है। 30 गेंदे 50 का टारगेट है, 10 का औसत है प्रति ओवर का। आज के दिन का ये संभवतः आखिरी मुकाबला है। देखते हैं, दोनों ही बहुत ही घातक बल्लेबाज है। आपने पिछले मैच देखा होगा, बिना कोई विकेट गवाए दोनों ने ही मैच जीता था। तो संभवतः इस मैच को भी वही जीत की तरह जीतना चाह रहे होंगे। लेकिन ये अगर मगर की बातें हैं, वो टीम अलग थी, ये टीम अलग है। क्या ये गेंदबाज जो कि आया है अजीत, क्या उसी तरह की गेंदबाजी करेगा? देखते हैं। और द विकेट, और पहले गेंद अपर कट करने का प्रयास, कट करने का प्रयास, अच्छा थ्रो, बढ़िया थर्ड मैन का यहां पर कोशिश, प्रयास सफल होता हुआ डॉट बॉल, खाली गेंद। तो ये डॉट बॉल, इसी तरह से गेंदबाजी करनी होगी, कसावट भरी गेंदबाजी करनी होगी, जकड़ के रखना होगा दोनों इन धाकड़ बल्लेबाजों को, सक्षम बल्लेबाजों को। अगली गेंद तैयार, फिर एक बार ये गेंद ओ उठाकर खेल दिया है फाइन लेग के सर के ऊपर से। ये गई गेंद सीधी 6 रनों के लिए, करारा छक्का। तो इसी क्षमता की मैं बात कर रहा था, उनमें क्षमता भरपूर है। अगर आप जरा सी भी अगर भटकी हुई गेंदबाजी करोगे, हल्की सी जरा सी भी अगर कहीं चूक करोगे, तो उसका बहुत बड़ा खामियाजा भुगतना पड़ेगा। ये गेंद, ये बढ़िया गेंद, बढ़िया ओ लेकिन क्या बढ़िया गेंद, क्या बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन प्लेसमेंट, सीधी गेंद गई गली की दिशा में, घुसेड़ कर उसे गेंद को चौका हासिल किया। सूरज ने 2 गेंदों पर रन संख्या पहुंची कुल मिलाकर 3 गेंदों की समाप्ति के बाद 10 पर। अब 40 रन दूर आने वाले 27 गेंदों से 3 गेंदों की समाप्ति के बाद। अभी भी दूर है, अभी भी लक्ष्य दूर है। 27 गेंदों पर अगर 40 रन रोकना है तो मार्जिन है दोस्तों, मार्जिन है। इस मार्जिन को ध्यान में रखना होगा। कहीं ना कहीं ये चौका और छक्का आ रहा है, उसे रोकिए, बस ये टारगेट रखिए कि चौके और छक्के को रोकना है, तभी संभव हो सकता है। हवा का रुख आप देख सकते हो, बीचों बीच मैदान में यहां से वहां हिचकोलिया खाता हुआ ये निकल पड़ा गेंदबाज। फिर एक बार अजित लेकर चौथी गेंद, ये गेंद आगे आकर खेलने का प्रयास वहां पर, वो बढ़िया गैप जिसका पीछा हो रहा है, हो चुका है, रोक दिया गेंद, पकड़ के फेंका दूसरे खिलाड़ी ने, तब तक पहुंचे थे वहां पर 2 का दुक्का मिल चुका था। रन संख्या पहुंची 4 गेंदों की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए 1 दर्जन पर। तो रन संख्या 12 पर पहुंच चुकी है, जो कि 10 का औसत था, 12 मिल चुके हैं 4 ही गेंदों पर। ये 5वीं गेंद, फिर एक बार अजीत, बढ़िया पंच वहां पर, फिर एक बार स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद था, फील्ड करे, पकड़े यनके ने, तब तक 1 रन का मौका हुआ था। रन संख्या 1 से बड़ी पहुंची 13 पर। नवनाथ कदम एनके जिसे कहा जाता है, उन्होंने वहां पर फील्डिंग की थी। बाएं हाथ के बल्लेबाज बहुत देर के बाद, तकरीबन 5 गेंदों के बाद अब स्ट्राइक की तरफ जाता हुआ, ये दाया बाएं का कॉम्बिनेशन है ये अब पता चला, लेकिन वो अंतिम गेंद पर अजीत तैयार। रन संख्या 13 पर। क्रिकेट जगत पर और इस मैदान पर, इस पिच पर अक्सर ये 13 आंकड़ा थोड़ा सा कहीं ना कहीं घातक होता है बल्लेबाज के लिए, तो थोड़ा संभल कर खेलिए, बस यही हमारी थोड़ी सी कहीं ना कहीं चेतावनी कहिए या फिर विनती कहिए। ये बढ़िया शॉट, और मैंने कहा था 13 आंकड़ा है, ये गंदा आंकड़ा है यार, इस पिच पर पता नहीं क्या होता है। चलिए कोई बात नहीं, 1 विकेट का पतन यहाँ पर। रन संख्या 13 पर पहले विकेट का पतन, रन और प्रशांत आउट।
तो नया बल्लेबाज केपी, जिसे प्यार से कहा जाता है, किरण आ चुका है। किरण नमस्कार। बल्लेबाजी पर आइकॉन खिलाड़ी, जिस पर बहुत बड़ा दायित्व तो है, लेकिन एक विकेट गिरने के बाद यकीनन यहां पर हौसले बड़े होंगे। अजीत की इस अंतिम गेंद पर विकेट पे रहा था नया गेंदबाज। अब आता हुआ अमित, अपना बॉलिंग मार्क करता हुआ अमित। अमित पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है। आइकॉन विरुद्ध आइकॉन, यस बिल्कुल सही। अमित म्हात्रे विरुद्ध किरण मस्कर, ये दो आइकॉन खिलाड़ू का यहाँ पर द्वंद्व युद्ध खेला जाएगा। चलिए क्षेत्ररक्षण लवकर सजवा प्लीज, कारण सावली आपण बघत असाल थोडा फैलवायला लागल्यात, पसरायला लागल्यात। 24 चेंडू आहेत, 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी जेपी फायटर्स संघाविरुद्ध रुची रायडर्स संघाला। खर तर रुची रायडर्स जो फलंदाजी करतो त्याने एक सामना जिंकलाय, त्यामुळे त्यांचे नक्कीच बलस्थानी आहे, पण जेपी फायटर्सला एक सामना गमावलाय, त्यांनाही लढत जिंकणं गरजेचं आहे। ओ हाडवा फटका, निर्धाव चेंडू, हे होणं गरजेचं आहे। 23 चेंडू आणि 37 धावा, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला पर्याय नाहीये। इथे मात्र अचूक टप्प्याचं गोलंदाजी करावी लागेल अमितला। अमित निघतो चेंडू घेऊन, हा चेंडू फ्लाईट देऊन फसवण्याचा प्रयत्न होता, आपण ओळखलं होतं। फलंदाज केपीनं धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर, म्हणजेच 13 या अशुभ स्थानावर। अजूनही 22 चेंडू आहेत आणि 37 धावांचं आव्हान तेच आहे। 22-37 हा पुढचा चेंडू अमितचा। कट करण्याचा प्रयत्न, अपुरा प्रयत्न, एक धाव मात्र झाले। एकचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण असफल। एक धाव मात्र नक्कीच मिळते। धावसंख्या 1 ने का होईना 13 वरून 14 वर पोहोचते। बघूया आतापर्यंत 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 14, 21 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण। 21-36 हा पुढचा चेंडू। हा खराब आहे का? हो खराब आहे, खराब आहे। सचिन सरांनी लगेच हात फैलावून सांगितलं की खराब आहे, आणि इकडे मात्र रुपेशने एक धाव जोडली, नेऊन ठेवली 15 वर। बरोबर ना? अजूनही 35 धावांची गरज। ओ मस्त फटका, झेल आहे बाद। पुढे काय बोलण्याची गरजच नाहीये, चांगला चेंडू होता, फ्लाईट चेंडू फ्लाईटला फसला होता, सरळ मिड ऑफवर डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मात्र आहे, ते क्षेत्ररक्षण झालं होतं, चांगला झेल मिटला होता। धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 15 वर। इथे मात्र 2 बाद 15 वर। जसा सूरज गेला तसा प्रकाश आला। प्रकाश गुरव नवीन फलंदाज। प्रकाशला थांबावं लागेल का? हो थांबावं लागेल, कारण धावा जास्त नाहीत, पण चेंडू 20 आहेत। चेंडू जास्त वाटतायत, 20 धावा 35 आहेत या खेळपट्टीवर। या मैदानावर 20 चेंडूत 35 धावा काय तितक्या मोठ्या मानल्या जात नाही, गणल्या जात नाही आहे, पण इथे मात्र टप्पा मात्र आहे तो अमितचा अचूक आहे। आतापर्यंत त्यानं 4 चेंडूमध्ये 1 नकारात्मक 1 धाव, म्हणजे 2 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय, म्हणजे अप्रतिम षटक अमितच्या हातून पडताना दिसतंय। 20 चेंडू 35 धावांचं समीकरण। प्रकाश गुरव कॅप्टन, कर्णधार। आडवा फटका, फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस घेण्याचा प्रयत्न होता, पण एकत्र चेंडू फाळ्याने चेंडूचा नाद मात्र होऊ शकला नव्हता। एक मात्र धाव मिळते मिडविकेटच्या दिशेनं। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, पोहोचते 16 वर। अजूनही 34 धावांची गरज येणाऱ्या 19 चेंडूमध्ये। 34-19 हा निघतोय पुन्हा एकदा चेंडू घेऊन अमित, शेवटचा। कट करण्याचा प्रयत्न, बॅकफूट जाऊन पॉईंटवर क्षेत्ररक्षण झालंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण तोही असफल। एक धाव मात्र मिळते। एकंदरीत काय तर दुसरं षटक ही समजे 2 षटकात समाप्त, नंतर धावसंख्या उभी राहिली ती 2 बाद 17 वर, म्हणजेच काय तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज। 18 चेंडू 33 धावा, प्रति षटकामागे 11 धावांचं समीकरण। आपण सुरुवातीला पाहिलं होतं 10 धावांची सरासरी होती, पण 2 षटकांमध्ये मात्र धावा
अपुऱ्या जमा झाल्या, 17 धावा जमा झाल्या. 50च्या अनुषंगानं अजूनही 33 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. म्हणजे आता 11ची सरासरी लागलेली आहे. मात्र 3 षटका 33 धावांचं समीकरण शिल्लक आहे. म्हणजेच 11ची सरासरी प्रति षटका मागची आहे. नवीन गोलंदाज येतोय अक्षय. अक्षय जिसकी खासियत लाइन टू लाइन गेंदबाजी की ज्यादा होती है, तो संभवतः यहाँ पर भी वही होना चाहिए. खुली छूट नहीं देना, हर एक रन्स को बचाना होगा, तभी संभव होगा. 18 गेंद है और 33 का लक्ष्य, 11 रन्स रोकने हैं. किसी भी हालत में 11 रन से ज्यादा अगर आप दोगे तो आपको नुकसान होगा. ये निकल पड़ा अक्षय, पहली गेंद लेकर लेफ्ट राउंड विकेट. ये अच्छी गेंद लाइन टू लाइन. ओ ओ ओ ओ ओ अगर बैकअप मिलता तो संभव था वहां पर खतरा हो सकता था, लेकिन चलिए कोई बात नहीं. 1 रन का इजाफा जरूर होता हुआ. रन संख्या 1 से बड़ी पहुंची 18 पर. अभी भी 32 रन दूर आने वाले 17 गेंदों से. 17 गेंदें और 32 का टारगेट. नपीतुली गेंदबाजी करनी होगी अगर इस पहली मैच को जीतना है. जेपी फाइटर्स को एक मैच आप गंवा चुके हैं. आपके लिए ये मैच बहुत ही अनिवार्य है जीतने के स्वरूप से. 17 गेंदें और 32 का टारगेट बचा है, तो इस हिसाब से आपको कसावट भरी गेंदबाजी करनी होगी. जो कि रुचि राइडर जो बल्लेबाजी कर रहे हैं उन्होंने एक मैच जीता है, तो वो यकीनन एक प्रयास और कर सकते हैं. ये गेंद बढ़िया पंच, वहां पर फील्डर मौजूद, कवर की दिशा में, पॉइंट की दिशा में. हालांकि 1 रन का संभावित मौका था, उसी को ताड़ते हुए अपना छोर बदल लिया. रन संख्या पहुंची 19 पर. अभी भी 50 के अनुरूप 31 रन दूर आने वाले 16 गेंदों से. 16 चेंडूने 31 धावांचं समीकरण शिल्लक आहे. 16-31 हा निघतोय. पुन्हा एकदा चेंडू घेऊन अक्षय. तिसरा. ओ फटका फसलाय की काय. ओ ओ घाई घाई, थोडीशी घाई झाली मित्रा. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता. दीपेश थोडस शरीरावर कंट्रोल होणं गरजेचं होतं. कुठेतरी घाईमध्ये तू फॉलो मध्ये गेलास आणि त्या फ्लॉलोला तुझं शरीर मात्र कंट्रोल करू शकला नव्हतास. धावसंख्या मात्र 2 ने वाढली, पोहोचली 21च्या घरात. अजूनही 29 धावांची गरज येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. बघा 15 चेंडू संपलेले आहेत. 15 चेंडू मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. आता 29 धावा काढायच्या आहेत. हा चेंडू पुढचा. ओ ओ ओ ओ ओ तिथे मात्र चेंडू पडेल नो मॅच लँड मध्ये. 1 धाव झाली, 2चा प्रयत्न यशस्वी झाला. तोपर्यंत चेंडू फेक आली. या 2 धावांवर संघाची धावसंख्या आणखी पुढे 23 वर पोहोचली. अजूनही 27 धावांची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. एक धाव महत्वाचे, त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. त्यामुळं अक्षय प्रयत्न करतोय. त्यानं आतापर्यंत 4 चेंडू 6 धावा दिलेल्या आहेत, पण त्याला अजूनही रोखणं गरजेचं आहे. या येणाऱ्या 2 चेंडूंवर 14-27 हा चेंडू पुढचा अक्षयचा. ओ ओ नो बॉल आलाय आणि हा चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय चौकार, म्हणजे 5 धावा मिळतील. ओव्हर स्टेपिंगचा एक चेंडू अजूनही तुला टाकावा लागेल आणि वरती मिळेल तुला फ्री हिट. या आल्या 5 धावा. धावसंख्या झपाट्याने वाढल्या, 5 ने पुढे सरकल्या 28 वर. 14 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. 14 आणि 22 धावा. चेंडू द्या, दे दोन. घ्या बॉल, घ्या. थँक्यू. फ्री हिट आहे, त्यामुळे याला कसलाच धोका नाहीये. मुक्त फटका, मुक्त संचार फटका. 14 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. हा चेंडू वाया घालवावा लागेल तुला. वाह, सुंदर, अप्रतिम, सुंदर चेंडू. चकवा चेंडू, फसवा चेंडू आणि यापेक्षा चांगला चेंडू काय. फ्री हिटचा जर फटका इथे फसतोय म्हटल्यानंतर निर्धाव चेंडू. आता शिल्लक आहे 13 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. हाही चेंडू तुला वाया घालवावा लागेल, कारण तुझ्या कोट्यातल्या तू जवळजवळ 11 धावा दिलेल्या आहेस. आता आणखीन तुला धावा देता येणार नाहीये, पण तिथे मात्र फलंदाज तयार आहेत. येऊ दे, जरासा
खराब चेंडू आला तर मी फटकावे नाही, ते मात्र झेल आहे. झेल मिळणं कठीण आहे. एक धाव झाली, दोनचा प्रयत्न. ओ ओ ओ थांबतायत दोन्ही फलंदाज थांबतायत. घाई करायची गरज नाहीये. एक धाव एक्स्ट्रा आली आपल्याला. त्यांनी ओळखलंय जिथे 11 धाव पाहिजे होती तिथे 12 धाव आलेले आहेत. म्हणजेच काय, अजूनही 21 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. धाव संख्या पोहोचली 29 वर. 50 अनुषंगानं अजून 21 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. बघा 11ची सरासरी होते ते 10:30ची आलेली आहे. त्यामुळे काय म्हणाल तर आव्हान थोडंसं हलकं झालं या एका धावेनं. आता मात्र येणाऱ्या गोलंदाजाला एकच करायचं आहे, 5 ते 6 धावांपेक्षा तुला जास्त धावा देता येणार नाही, अन्यथा तुमचा हा सामना कदाचित तुमच्या हातातून निसटेल की काय. इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी इरादे स्पष्ट केले आहेत. चेंडू फळी बदलली गेली आहे. आता मात्र मोठी सावकाश, थोडस कुठेतरी लक्ष ठेवावं लागेल. 12 चेंडू 21 धावांचं समीकरण. अमित येतोय पुढचा चेंडू घेऊन. चौथा अमितच्या या पहिल्या चेंडूवर एकच धाव मिळते. वा, सुंदर षटकाची सुरुवात म्हणता येईल. एकच धाव, एकच. 11 चेंडू 20 धावा. अमितनं मागच्या षटकात 4 धावा दिल्या होत्या, त्यामुळे अमितचं षटक महत्वाचं आहे. 11 चेंडू 20 धावा. अचूक टप्पा भेदक मारा करावाच लागेल. स्ट्राईकला फलंदाज आहे प्रकाश. बॅटची कडा लागले, चेंडू घुटमळतो तिथे 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 तिथे. एक धाव पूर्ण. 10 चेंडू 19 धावा. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव महत्वाची आहे. या षटकातच मॅचला ढिली करता येईल. दोन्ही पक्षांना, दोन्ही संघांना या षटकात ढिली करता येईल मॅच. बघायचं काय कोण ढिली करतोय. 10 चेंडू 19 धावा. आडवा फटका आला, मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतोय, समोर येतोय, 3 टप्प्यांनी झेलतोय, थोडीशी गडबड करतोय, शरीराचं संतुलन बिघडतोय. तो दरम्यान लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जातोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धाव पर्यंत आहेत. धाव संख्या 2 ने वाढतीये, पोचतीये 33 वर. 17 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. धाव संख्या 33. 9 चेंडू आणि 17 धावा. 9 गेंदे और 17 रनों का लक्ष्य बचता हुआ. ये निकल पड़ा गेंदबाज अमित. अपने कदमों में हल्की सी दिक्कत, रुकावट, और रुकावट के लिए खेद कहते हुए फिर एक बार अपने बॉलिंग मार पर आता हुआ. 9 गेंदे, इस ओवर के 3 गेंदे शेष. 17 रनों का टारगेट बचा है. 9-17. ये निकल पड़ा गेंदबाज अमित. ये गेंद खड़े खड़े पंच करने का प्रयास, पूरी तरह से चकमा खा बैठे. डॉट बॉल, खाली गेंद. अब जाकर ताक रहे, झांक रहे कि गेंद आई कहां से, गई कहां से. डॉट बॉल, खाली गेंद. 8 गेंदे और 17 का टारगेट बच्चा है. मैंने कहा था इसी ओवर पर मैच लूज करना, यहां पर लगता है अमित लूज करेगा मैच को. बढ़िया शॉट, बेहतरीन शॉट, कलाइयों का शानदार उपयोग. वहां पर गेंद गई और बढ़िया फील्डिंग वहां पर. विजय द्वारा रन संख्या 2 से जरूर बढ़ती हुई 35 पर. अभी भी 15 रन दूर आने वाले 7 गेंदों से. 7 चेंडू आणि 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. चला या चेंडूवर अजूनही मॅच लूज होऊ शकते. डॉट पडला तर मस्त, आणि जर चौकार षटकार आला तर ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे दोघांनाहीच संधी आहे, तीच संधी आहे. हा निघतोय 7 चेंडू 15 धावांसाठी. आडवा फटका आला, क्षेत्ररक्षक समोर येतोय, पळतोय. एक धाव झाली, 2चा प्रयत्न होतोय का बघायचं आहे. 2चा प्रयत्न झाला, स्ट्राईक कडे थ्रो गेली, पोहोचली, लावली. उंगली उठती आसमान की तरफ. एक ही रन मिलेगा यहाँ पर. एक और विकेट का पतन.
थैंक यू। ऐसे लगता है कहीं ना कहीं फ्लाइट करने का प्रयास कर रहे थे और वहीं पर भाप लिया था, परख लिया था। मैंने कहा था दोनों एक दूसरे से नस नस से वाकिफ है, वो जानते हैं हर्षल की क्षमता क्या है। पहली गेंद पर चौका, अब गेंदे बचे हैं 5, रन निकालने होंगे 10। बस गेंदे 5, रन 10। एक दो गेंदे यहां पर अगर डॉट निकलती है तो बहुत ही रोमांचक मुकाबला हो सकता है और वही करना भी होगा। 5 गेंदे और 10 रन। हर्षल तैयार, स्ट्राइक पर तैयार। फिर एक बार प्रकाश गुराव, ये गेंद नहीं, ये गेंद वाइड बॉल है। ओ ओ बहुत भटकी हुई गेंद थी, बाहर की तरफ थी। इसी वाइड के साथ रन संख्या पहुंचे अब 41 पर। 50 के अनुरूप 9 रन की जरूरत। 5 गेंदे 9 रन। ये गेंद और फुल टॉच, और फुल टॉच, ये फुल टॉच इस वक्त के लिए घातक हो सकता है दोस्त, घातक हो सकता है। 6 रन। थैंक यू। इस वक्त अगर आप इस तरह से फुल टॉस दोगे तो कौन भला बल्लेबाज होगा जो इसे प्लेस करेगा या फिर ड्राइव करेगा? नहीं, उसे उठाकर खेलेगा। वही हुआ, खेला यहां पर प्रकाश ने सीधे आसमान के ऊपर से, मिड विकेट के सर के ऊपर से 6 रनों के लिए। अब रन संख्या केवल 3 से दूर है, 47 तक पहुंच चुके हैं। अब केवल 3 रन दूर आने वाले 4 गेंदों से। हो सकता है अभी भी रोका जा सकता है। कसावट पर गेंदबाजी, डॉट निकालो, डॉट निकालो, डॉट निकालो। ये गेंद, ये निकला गेंद, ये निकली। ओ ये रन्स रोकना चाहिए था, ये रन्स रोकना होना चाहिए था। नॉट आउट। चलिए कोई बात नहीं, अभी भी है 3 गेंदे 2 रन हैं, अभी भी जान है इस मैच में। अभी भी थोड़ी सी चुस्ती फुर्ती दिखाओ, अभी भी थोड़ा सा कंसंट्रेशन लगाओ तो ये हो सकता है, ये संभव है। क्रिकेट में, क्रिकेट के इतिहास में ऐसे बहुत बार हुआ है कि कांटे की टक्कर होते होते पासा पलट जाता है। तीन चेंडू आणि 2 धावा, 3 गेंदे 2 रन, 3 चेंडू 2 धावा। हा चेंडू डॉट गेला पाहिजे, हा चेंडू डॉट गेला तर मजा येईल बघायला। बघूयात, 3-2। ओ ओ ओ ओ तेरी, ये गड़बड़, ये गड़बड़, ये गड़बड़। ये देखिए वाइट मिल रहा था। चलिए ठीक है, यहां पर रनआउट के कोई मायने नहीं है, लेकिन रन तो हुआ। 1 रन वाइट बॉल के रूप में आता हुआ, बस 1 रन दूर। अब ये तभी संभव होगा कि आने वाले तीनों गेंदे डॉट निकालो तो आपको मिलेगा एक सुपर ओवर। तीन चेंडू आणि 1 धावेची गरज। एकंदरीत काय तर आपण थोडक्यात म्हणूया की इथे मात्र रुची रायडर्स आपल्या दुसऱ्या विजयाकडे वाटचाल होताना, पण थांबा, अजून क्रिकेट बाकी आहे। 3 चेंडू आहेत, 3ही डॉट गेले तर सुपर ओव्हर होईल आणि त्याच्यामध्ये जर जिंकला तर सांगता येत नाही, काही होऊ शकतं। थांबूया, बघूया थोडा वेळ, काय हरकत आहे, इतके दिवसभर थांबलाय। थांबा, 3 चेंडू 1 धाव, 3 डॉट गेलेच पाहिजे। हा निघतो चेंडू घेऊन हर्षल। ओ गेला गेला गेला, 1 चेंडू गेला, वाया गेला, वाया गेला, वाया गेला, वाया गेला, बोल्ड झालाय। हरकत नहीं, वाह भाई वाह, ये मैच में ट्विस्ट आया, ये मैच में पलटा खाया लगता है। भगवान भी बहादुरों का साथ देता है लगता है। 2 चेंडू 1 धावेची गरज आहे। दोन्ही चेंडू डॉट गेले पाहिजे। विकेट्स काढा तुमची मर्जी, पण दोन्ही डॉट गेले तर तुम्हाला एक मिळेल सुपर ओव्हर। पण फक्त हवा एक फटका, रुचि रायडर्सला नैया पार। सुपर ओवर देखते हैं क्या होता है। 2 गेंदे हैं, 2 डॉट निकालो, सुपर ओवर आपको मिलेगा और आपकी आशाएं पल्लवित हो सकती है। नहीं नको, मला शिवाय देतील। संतोष, संतोष नवीन फलंदाज संतोष।
बघा नवीन फलंदाज आलाय, नुकताच आलाय, नवीन नवीन आलाय संतोष, त्याला स्ट्राईक करावी लागते. म्हणजे काय इथं मात्र हर्षद नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण त्याला दोन चेंडू डॉट काढायचे आहेत, तर मात्र सुपर ओव्हरमध्ये चान्स मिळेल. अन्यथा इथे मात्र रुची रायडर्सने फक्त एक फटका खेळायचा आहे. नय्या पार, एक धाव्यासाठी, दोन चेंडू, एक धाव. हा चेंडू लागली ओ इथे मात्र विजयी फटका संतोषच्या साथून येतोय आणि इथे चौकार. एकंदरीत काय रुची रायडर्स अभिनंदन, आपण दुसरी लढती जिंकली आहे, खूप खूप अभिनंदन. जेपी फाइटर्स बेटर लक नेक्स्ट टाइम. चलिए कोई बात नहीं, क्रिकेट है, कोई ना कोई तो जीतेगा, तभी तो हम हारेंगे. मराठा फायटर्स आणि रुची रायडर्स यांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकून मजबूतपणे उभे राहिलेले आहेत. तर आजच्या दिवसभरातले हे सामने इथे संपलेले आहेत. बघूया